श्री गणेश पुराण, धुंधुरादी दैत्यांचा वध आणि चित्ररथ गंधर्वाचा उद्धार, अध्याय 7 ते 8। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, श्रोते हो, श्री गजाननांनी कश्यपांच्या घरी महोत्कट नावाने अवतार घेतल्याचे वृत्त अंतर्ज्ञानी ऋषींना तात्काळ समजले। तेव्हा देव आणि वशिष्ठादी थोर तपस्वी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या दर्शनास आले। त्या गोंडस गोजीरवाण्या बालकाला पाहून त्या सर्वांना फारच आनंद झाला। ते अदितींना म्हणाले, माताजी, हे देवकार्यासाठी अवतरलेले महागणपती आहेत। तुम्ही यांची विशेष काळजी घ्या, यांचे नीट पालन पोषण करा। मग ते सुखाने आपापल्या स्थानी गेले। राक्षसांनाही महोत्कटाचे जन्मरहस्य कळले होते। हे वैरी पुढे त्रासदायक ठरतील म्हणून त्या आधीपासूनच महोत्कटाच्या नाशासाठी उद्युक्त झाले आणि योग्य संधीची वाट पाहू लागले। एके दिवशी कश्यप ऋषी नदीवर गेले होते। ऋषी पत्नी अदिती होमाची सिद्धता करत होत्या। महोत्कट पाळण्यात निजले होते। त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून विरजा नावाची एक राक्षसी स्त्रीरूपाने तिथे आली। तिने महोत्कटांना गिळून टाकले। तर काय आश्चर्य, तिच्या पोटातून असह्य कळा येऊ लागल्या। तिला चालताही येईना। ती जमिनीवर पडून गडबडा लोळू लागली। महोत्कटांनी महिमासिद्धीने आपला देह विशाल करून तिचे पोट फाडून सुखरूप बाहेर आले आणि ती राक्षसीण मोठी किंकाळी मारून गतप्राण झाली। विरजेची किंकाळी ऐकून अदिती पाळण्यापाशी धावल्या। त्यात महोत्कट नाहीत हे पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला। त्या तशाच अंगणाकडे धावल्या। तिथे एक महाकाय राक्षसीण रक्तबंबाळ होऊन मरून पडलेली दिसली। तिच्या उरावर बसून महोत्कट मजेने हसत खेळत होते। ते दृश्य पाहून त्यांच्या अंगावर भीतीने शहारे आले। त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि अदितीने महोत्कटाला ऊन पाण्याने अंघोळ घातली। विरजा राक्षसीण दुष्ट हेतूने आली होती, पण गणपतींच्या हातून मरण आल्यामुळे तिला मुक्ती मिळाली। कश्यप ऋषी घरी आले तेव्हा अदितींनी त्यांना सर्व प्रकार सांगितला। तेव्हा ते हसून म्हणाले, देवी, आज महोत्कटांनी त्यांच्या अवतार कार्यांचा शुभारंभ केला आहे बरे। आता वारंवार असे प्रसंग येतील म्हणून यांच्याकडे जराही दुर्लक्ष करू नका। त्यांनी आपल्या पुत्रांवर शांती संस्कार केले आणि त्यांच्या रक्षणासाठी गणपतींची प्रार्थना केली। विरजेच्या निधनाचे वृत्त कळताच उद्धत आणि धुंधुर हे दोन दैत्य ऋषी कश्यपांच्या आश्रमात आले। ते पोपटांच्या रूपाने बागडू लागले। महोत्कटाचे त्यांच्याकडे लक्ष जाताच त्यांनी आपल्या आईकडे म्हणजे अदितीकडे ते पोपट मला खेळायला द्या असा हट्टच धरला। तेव्हा अदितीने महोत्कटाला खूप समजावले, परंतु गणपती काही ऐकत नव्हते। तेव्हा त्या कंटाळून घरात गेल्या। ते पाहून ते दोन्ही पोपट धिटाईने महोत्कटापाशी आले। तेव्हा लहानग्या महोत्कटांनी झडप घालून त्या दोघांनाही पकडले। तेव्हा ते सुटकेसाठी धडपड करू लागले। महोत्कटाच्या हातावर चोचींनी प्रहार करू लागले। त्याचा राग येऊन महोत्कटांनी दोघांनाही जमिनीवर आपटून ठार केले। मरताना ते दोन्ही राक्षस मूळ स्वरूपात प्रकट झाले होते। आपल्या पुत्रांचा तो पराक्रम पाहून ऋषी कश्यप आणि अदितींना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला। तेवढ्यात देवराज इंद्र प्रकट झाले। त्यांनी महोत्कटाला प्रेमाने जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले व म्हणाले, धुंधुर दैत्याला तुमच्या पुत्रांनी लीलया मारलेले पाहून मला किती आनंद झाला आहे हे मी सांगू शकत नाही। या घटनेनंतरची 4 वर्ष सुरळीत गेली। कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। एकदा सोमवती अमावस्येनिमित्त अदिती महोत्कटांना घेऊन एका सरोवरावर स्नानासाठी गेल्या होत्या। त्यांना काठावर बसवून त्यांनी पाण्यात प्रवेश केला। त्यावेळी त्यांचं लक्ष नाही असे पाहून महोत्कट देखील पाण्यात उतरले, पण पोहता येत नसल्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले। म्हणून वर येण्यासाठी ते जोराने हातपाय हलवू लागले। तेवढ्यात एका मगरीने त्यांचा पाय धरला आणि त्यांना आतमध्ये ओढत नेऊ लागली। तेव्हा मातोश्री, धावा, कोणीतरी मला पाण्यात ओढत आहे असे म्हणून ते जोरजोराने ओरडू लागले। ते ओरडणे ऐकून अदिती घाबरल्या। तिथे जमलेली अन्य मंडळीही घाबरली। कोणाला काहीच करता येईना। सर्वजण हतबल होऊन समोरचे दृश्य पाहत होते। अदिती मोठ्याने रडून आक्रोश करू लागल्या। तेव्हा महोत्कटांनी प्रयत्नांची शर्थ करून आपला पाय सोडवून घेतला आणि त्या मगरीला उंच भिरकावले।
जमिनीवर आदळताच तो महाकाय जलचर गतप्राण झाला. त्या मगरीच्या देहातून एक सुंदर गंधर्व प्रकट झाला आणि त्या गंधर्वाने महोत्कटाला वंदन केले व म्हणाले, देवा, आज तुमच्यामुळेच माझा उद्धार झाला, म्हणून मी तुमचा अत्यंत आभारी आहे. मी चित्ररथ नामक गंधर्व आहे. फार पूर्वी माझ्या विवाहाला देव, ऋषी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या प्रसंगी भृगु ऋषींच्या स्वागतात काही उणीव राहिली, म्हणून ते संतापले. त्यांनी मला तुम्ही मगर व्हाल असा शाप दिला. त्यानंतर मी त्यांची क्षमा मागून मला उशाप द्या अशी विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, कालांतराने श्री गजानन कश्यपपुत्र महोत्कट म्हणून अवतार घेतील. ते तुमचा उद्धार करतील. हे त्यांचे वचनच खरे झाले आहे. त्यानंतर सर्वांना वंदन करून ते आकाशमार्गाने गंधर्वलोकी निघून गेले. श्री गणेश पुराण अध्याय 7 व 8 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.